चला आपण स्टार्ट करूया. आपल्याकडे हाफच आवर आहे, तर मी स्क्रीन प्रेझेंट करते. तर फर्स्ट आपण इंग्लिश मीडियमचा न्यू लेसन बघूया आणि नंतर मराठी मीडियमचा लेसन बघूया. ओके, तर सगळ्यांना स्क्रीन दिसते का सांगा एकदा. स्क्रीन विजिबल आहे? ओके, तर मी स्टार्ट करते. सगळ्यांनी टेक्स्टबुक ओपन करा. तर टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू लेसन. आपण आज नवीन लेसन बघणार आहोत. लेसन नंबर 13, लेट्स वेट. लेसन नंबर 13, लेट्स वेट. लेट्स वेट म्हणजे काय? वाट बघणे. जरा आता वाट बघूया. ओके, वेट म्हणजे जरा थांबूया. सॉरी, जरा थांबूया आता आपण. ओके, तर मी स्टार्ट करते. अ मोनोलॉग. मोनोलॉग म्हणजे काय? स्वतःशीच बोलणं. कधी कधी आपण बघा, काही राग वगैरे आला तर आपण स्वतःशीच बडबडत असतो ना. कधी काही विचारात पण असलो तरी स्वतःशीच बडबड करतो, एकटं एकटंच बोलत असतो. तर त्याला बोलतात मोनोलॉग. तर काय बोलतात? मोनोलॉग. तर या लेसन मध्ये, या स्टोरी मध्ये एक मुलगी आहे. ती रागवलेली आहे. आणि ती स्वतःशीच बोलते आणि ती स्वतःसोबतच गप्पा मारते. तर म्हणून याला काय म्हटलंय? अ मोनोलॉग. काय म्हटलंय? अ मोनोलॉग. ओके, तर आपण बघूया या लेसन मध्ये, या स्टोरी मध्ये जी गर्ल आहे तिला का राग आलाय, ती का सॅड आहे, तर त्याच्याबद्दल आपण या लेसन मध्ये आज बघूया. ओके, सगळ्यांना माझा आवाज क्लिअर येतोय? सगळ्यांना आवाज क्लिअर आहे ना माझा? ओके, when things go against their wishes, little children sometimes feel very sad and lonely. आता बघा, आता जी छोटी मुलं असतात, तुम्ही सुद्धा तुमच्या मनाविरुद्ध झालं, तुम्हाला जे पाहिजे असतं. आता तुम्हाला समजा एखादी डॉल वगैरे पाहिजे, गर्ल्स आता बोलतात मला ही डॉल पाहिजे, तर तुम्हाला ती डॉल नाही दिली तर तुम्ही काय करता? एकदम दुःखी होता. आणि कसे फील करता? एकटं एकटं. म्हणजे तुम्हाला वाटतं की मला या घरामध्ये कोणच म्हणजे कोणच माझ्यावर प्रेम करत नाही, असं मला कोणच घरामध्ये माझ्याविषयी कोण ऐकत नाही, असं बोलतं ना. असे छोटे मुलं जे त्यांना काही एखादी गोष्ट त्यांना पाहिजे असेल तर ती गोष्ट भेटली नाही, तर ते काय करतात? एकदम दुःखी होतात, सॅड होतात आणि एकटे बसतात, एकटे एकटे राहतात. ओके, दे डोंट रिअलाइज हाऊ मच द पीपल अराउंड देम लव्ह देम. पण त्यांना माहित नाही की त्यांच्या फॅमिली मधले सगळे जे मेंबर्स आहेत, त्यांचे मम्मी पप्पा, ते त्यांच्यावर खूप प्रेम करत असतात. इट्स ओनली वेन दे वेट अँड थिंक प्रॉपरली दॅट दे अंडरस्टँड इट. मग हे त्यांना कधी कळतं? जेव्हा ते त्याच्याबद्दल खूप जास्त विचार करतात. मग त्यांना समजते की आपल्या घरामध्ये, म्हणजे आता त्यांना आता तुम्हाला खूप डॉल पाहिजे, तर तुम्हाला डॉल नाही भेटली तर तुम्ही काय करता? रुसून बसता, सॅड बसता एका ठिकाणी. ओके, आणि नंतर मग आता तुम्हाला असं बघून तुमचे मम्मी पप्पा खुश होतात का? नाही होत. मग त्यांना पण सॅड वाटतं. मग ते काय करतात? तुम्हाला डॉल आणून देतात. देतात ना आणून. तर आणून दिल्यानंतर मग तुम्हाला काय वाटतं? हा, माझी मम्मी माझ्यावर, मला म्हणजे मला खूप माझ्यावर हे करते, प्रेम करते, असं तुम्ही बोलता. ओके, मग हे इट्स ओनली वेन दे वेट अँड थिंक प्रॉपरली दॅट दे अंडरस्टँड इट. म्हणजे जेव्हा तुम्हाला ही गोष्ट भेटली, म्हणजे तुम्हाला मनासारखी वस्तू भेटली, तर तुम्हाला तेव्हा समजतं की आमच्या घरातले माझ्यावर खूप जास्त प्रेम करतात. लेट्स हिअर व्हॉट दिस गर्ल्स हॅज टू से. आता आपण इथे ऐकूया, ही जी गर्ल आहे या स्टोरी मध्ये रुसून बसलेली आहे, सॅड आहे. तर ती का रुसून बसली आहे, का सॅड आहे, ते आपण या लेसन मध्ये आज बघूया. ओके, स्टोरी मध्ये बघूया. दिस इज द वर्स्ट डे ऑफ माय लाईफ. तर ती काय बोलते? दिस इज द वर्स्ट डे ऑफ माय लाईफ. माझ्या जीवनातला हा सगळ्यात खूप खराब दिवस आहे. खूप खराब दिवस आहे. वर्स्ट म्हणजे खूप खराब दिवस आहे. आय एम फिलिंग व्हेरी सॅड. मला खूप दुःख, म्हणजे मला खूप काय वाटते? सॅड फिलिंग होते. खूप मला उदास उदास, खूप मला काय बोलतात? दुःखी दुःखी आहे मी, असं. यू मे नॉट बिलीव्ह इट, आय एम द सॅडेस्ट पर्सन ऑन द अर्थ.
आणि तुम्ही इमॅजिन पण नाही, तुम्ही विचार पण करू नाही शकणार की मी या अ, अ, पृथ्वीवरची सगळ्यात दुःखी मुलगी आहे, अशी ती बोलते, असं तिला वाटते. ओके. द रिझन इज दॅट नो बडी लव्ज मी. तर त्याच्या मागचं रिझन काय, त्याच्या मागचं कारण काय? तिला वाटतं की तिच्या घरामध्ये तिच्यावर कोणच प्रेम करत नाही. आय हॅव अ फॅमिली. ती बोलते मला फॅमिली आहे, मम्मी, डॅडी, ग्रॅनी अँड यंगर सिस्टर. तर तिच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे? मम्मी आहे तिची, पप्पा आहेत, ग्रॅनी तिची आजी आहे, आणि एक छोटी सिस्टर आहे. यंगर म्हणजे छोटी सिस्टर आहे, एकदम छोटी सिस्टर आहे. आय हॅव बीन सिटिंग हिअर बिहाइंड दी सोफा फॉर अ होल डे. आणि ती काय बोलते, मी इथे पूर्ण या सोफ्यावर, दिसते ना, तर ती बोलते मी या सोफ्याच्या मागे पूर्ण दिवसभर इथेच बसलेली आहे, तरी कोणाचं लक्ष नाहीये. म्हणजे असं एकटी एकटी स्वतःबद्दल स्वतःसोबतच बोलते. तुम्ही सुद्धा नाही का रागात असलाय आणि कुठे, तर बोलता तुम्ही असे बोलता, हा मी एवढ्या वेळची इथे बसले, कोणालाच दिसत नाहीये, असं तुम्ही बोलता ना रागामध्ये, तसंच ती बोलते, मी इथं सोफ्याच्या मागे किती वेळापासून पूर्ण दिवस चाललाय, मी एवढ्या बसले, कोणाचंच लक्ष नाही माझ्याकडे. नंतर बघा ती काय बोलते, ओके ओके फॉर द लास्ट 8 hours. बघा पहिले ती काय बोलते, मी इथं पूर्ण दिवसभर सोफ्याच्या मागे बसून आहे, तरी कोणाचं माझ्याकडे लक्ष नाहीये. नंतर काय बोलते, ओके ओके, म्हणजे नाही नाही, म्हणजे ती बोलते नाही, 8 hours झाले, 8 hours म्हणजे 8 तास झालेत मी या सोफ्याच्या मागे बसून आहे. ऑलराईट ऍटलीस्ट एन हवर. ओके, मग ती काय बोलते, नाही नाही, आपण नाही का आता एखादी खोटे गोष्ट आपण खोटं काहीतरी बोलणार असतो तर मध्ये मध्ये अडकतो ना, तसं ती बोलते नाही नाही, मी काय 1 तासापासून या सोफ्याच्या मागे बसले. नंतर काय बोलते, ऍटलीस्ट 10 whole minutes. बोलते, परत बोलते, नाही नाही, मी 10च मिनिटं झालेत आता या सोफ्याच्या मागे बसले. अँड नो वन हॅज नोटीस. आणि कोणीच माझ्याकडे, म्हणजे माझ्याकडे कोणीच नोटीस केलं नाही, माझ्याकडे कोणीच बघितलं सुद्धा नाही. तर बघा इथं कशी ती रागवून फुगवून बसली आहे सोफ्याच्या मागे. दिसलंय ना सगळ्यांना, दिसतंय ना? सगळ्यांना स्क्रीन दिसते ना? ओके. तर तिला काय आलाय, तिला राग आला, आणि ती रागामध्ये कुठे बसले, सोफ्याच्या मागे बसले. आणि ती बोलते, हा आज एवढा पूर्ण दिवस गेला मी या सोफ्याच्या मागे बसले. नंतर बोलते, नाही नाही नाही, फक्त 8च तास झाले मी या सोफ्याच्या मागे बसले. नंतर बोलते, नाही, मी 1च तास झालाय. परत बोलते, नाही, 10 मिनिटच राहिले मी या सोफ्याच्या मागे बसले. अशी ती स्वतःशीच बोलते. आणि बोलते, कोणच माझ्याकडे, तरी सुद्धा कोण माझ्याकडे मला शोधत सुद्धा आलं नाहीये, आणि कोणी मला विचारलं सुद्धा नाही घरामध्ये, असं ती बोलते. बघा नंतर काय झालं, दे आर ऑल इंटरेस्टेड ओनली इन माय सिस्टर. तर ती काय बोलते, सगळे फक्त ते अं, कोणामध्ये इंटरेस्टेड आहे, त्यांना फक्त कोणाची पडलेली आहे, माझ्या सिस्टरची. तिची जी छोटी बहीण होती, छोटी बहीण म्हणजे तिची म्हणजे एकदम छोटं बाळ होतं, ती बहीण होती ना तिची एकदम यंगर, म्हणजे अं, तिला 3-4 months झाले असतील जन्माला येऊन. एकदम छोटं बाळ. तुमच्या घरामध्ये बघा, आता तुम्हाला काही भाऊ बहीण झाला छोटा, तर तुमची मम्मी, घरातले सगळे त्यालाच बघतात ना, त्याची काळजी वगैरे घेतात, कारण ते छोट आहे म्हणून त्याची काळजी घेतात. मग तुम्हाला काय वाटतं तेव्हा, की नाही, सगळेजण घरातले त्याला सगळे काय करतात, त्याचीच काळजी घेतात, त्याला प्रेम करतात, असं तुम्ही बोलता ना, तसंच या गर्लला इथे काय झालंय, तिची सुद्धा छोटी बहीण आली आहे घरामध्ये. आणि मग सगळेजण तिची काळजी घेतात. आता ते छोटं बाळ आहे तर तिची काळजी घेणारच ना. मग तिला काय वाटतं, सगळ्यांचं माझ्यावरचं प्रेम कमी झालं, सगळे तिलाच बघतात, माझ्याकडे कोणी बघतच नाही, अशी तिला वाटते. म्हणून ती रुसून बसले. Even when she cries for no reason, they all rush to her and pick her up and give her whatever she wants. तर बघा ती काय बोलते, सगळेजण आहे ना, सगळेजण माझ्या घरातले तिच्याकडेच लक्ष देतात. आणि जेव्हा पण ती रडते, म्हणजे काही कारण नसताना ती रडते. त्या छोटी मुलं आपल्याला माहित नाही कधी म्हणजे रडतात, कधी त्यांना भूक वगैरे लागते, कधी त्यांना काही. तर ते मग तिला काय वाटतं, ती माझी जी छोटी बहीण आहे ती म्हणजे काही कारण नसताना रडते, आणि ती नुसती रडली, थोडासा सुद्धा आवाज झाला तर सगळेजण पळत जातात तिच्या जवळ, आणि पळत जातात आणि तिला उचलतात, आणि मग तिला जे पाहिजे ते देतात, असं ती बोलते. आय शुड रिअली गो अवे. आणि ती काय बोलते, आता मला असं वाटतं मी कुठेतरी लांब जावं, कुठेतरी लांब अ, जावं. आय लिव्ह इन सम इंटरेस्टिंग प्लेस. आणि ती काय बोलते, कुठेतरी लांब जावं आणि कुठेतरी इंटरेस्टिंग प्लेस, म्हणजे जिथे माझं मन रमेल तिथे
म्हणजे माझ्या मनासारख्या गोष्टी होते तिथे जाऊन मला राहायशी वाटतंय. आय थिंक आय विल बी अ हर्मिट अँड वंडर इन द माउंटन अँड द फॉरेस्ट. मग ती काय बोलते, आय थिंक मला असं वाटतंय की मी काय करायला पाहिजे, की साधू संत जे डोंगरावर जाऊन राहतात ना, डोंगरात जाऊन राहतात, साधू बनतात, तपस्या करतात. तर ती काय बोलते की मी आता मला असं वाटतं की मी साधू बनावं आणि त्या डोंगरामध्ये जाऊन बसून राहावं, डोंगरामध्ये जाऊन राहावं. आय विल इट द फ्रूट ऑन द ट्रीज अँड मेक फ्रेंड्स विथ बर्ड्स अँड अॅनिमल. आणि काय बोलते तिथे जाऊन काय करणार मी, जी फ्रुट्स आहेत झाडाची जी फ्रुट्स आहेत ती खाणार, आणि त्या झाडा जे बर्ड्स अॅनिमल्स असतात तिथे राहणारे त्यांच्याशी काय करणार मी, फ्रेंडशिप करणार. और आय कुड राईड अवे ऑन अ कॅमल अँड लिव्ह इन डेझर्ट. आणि ती नंतर तिला परत मध्येच काय विचार येतो की नाही, मी आता काय करायला असं वाटतं मला की मी एका वाळवंटात जावं आणि तिथे उंटावर काय करावं, राईड करावं, म्हणजे त्याच्यावर बसून त्याची म्हणजे इकडे तिकडे फिरावं, उंटावर बसून इकडे तिकडे फिरावं. ऍट नाईट आय विल स्लीप इन अ टेंट. आणि माहित आहे ना तुम्हाला वाळवंटातली लोक कुठे राहतात, टेंट करून राहतात ना. मग ती काय बोलते तिथे वाळवंटात जावं मला आणि तिथे राहावं, आणि तिथे कसं राहावं, एक टेंट बांधावं, म्हणजे बांधावं आणि तिच्यात मी राहणार, असं तिला असं वाटायचं तिला. और बेटर स्टील आय विल ट्रॅव्हल टू नॉर्थ पोल अँड लिव्ह इन अन इग्लू मेड ऑफ अ आईस. तर ती काय बोलते, नाही मला असं वाटतंय की आता मी नॉर्थ पोल म्हणजे जिकडे जास्त बर्फ पडतो, उत्तरेला जिकडे जास्त बर्फ पडतो, नॉर्थ पोल म्हणजे फॉर एक्झाम्पल अटलांटिक देश आहे, तर तिथे ते नॉर्थ पोल आहे ना, तर तिथे खूप जास्त बर्फ वगैरे पडतो. तर ती काय बोलते, असं वाटतं मला नॉर्थ पोल वर जाऊया आणि तिथे काय करावं, इग्लू, इग्लू माहितीये ना तुम्हाला, बर्फाचं घर बनवतात त्याच्यात जाऊन, असं वाटतं ते बनवावं आणि त्याच्यात जाऊन राहावं. आय विल मेक फ्रेंड्स विथ द पोलार बिअर. आणि त्या अटलांटिक तुम्हाला माहितीये, जिथे नॉर्थ पोल असतात तिथे कुठले अॅनिमल्स असतात, बियर्स असतात ना, मोठी मोठी पोलार बियर, बियर बोलतात त्याला, मोठे मोठे अस्वले असतात, ते पण ते सुद्धा इग्लू मध्ये राहतात. तर ती काय बोलते, मला असं वाटतं त्या नॉर्थ अटलांटिक देशामध्ये जावं जिथे खूप जास्त बर्फ पडतो, आणि तिथे जाऊन काय करावं, एक बर्फाचं घर बनवावं, त्याला इग्लू बोलतात, आणि तिथल्या जे फ्रेंड्स आहेत बियर म्हणजे अस्वल, त्यांच्यासोबत फ्रेंडशिप करावं. ओके, सगळ्यांना कळालं फर्स्ट पेज. फर्स्ट पेज कळाला का सगळ्यांना? ओके, आता नेक्स्ट बघा काय काय परत तिला काय झालं. तर ती काय बोलते, व्हॉट्स दॅट, समथिंग सॉफ्ट अगेन्स्ट माय बॅक. आता बघा ती हे सगळं स्वतःशी बोलत असताना तिच्या म्हणजे पाठीवर कोणतरी हात लावतो, सॉफ्ट एकदम मऊ मऊ हात हात कोणतरी तिच्या पाठीवरून फिरवलं, आणि ती कोणतरी असं बोलते की व्हॉट्स दॅट, काय झालं, असं काहीतरी असं तिला वाटतं की कोणतरी माझ्या पाठीवर हात फिरवलाय आणि मला विचारते काय झालं. ओ इट्स बेबी. तर कोण असतं तिच्या पाठीमागे, तर तिची जी छोटी सिस्टर असते बेबी, ती असते. ती काय बोलते, ओ इट्स इट्स बेबी, व्हॉट आर यू डुईंग हेअर यू सिली. तर ती बोलते तू इथे काय करतेस, गो अवे डोंट स्माइल ऍट मी. ती बोलते, ती रागत असते ना, तर ती बोलते की जा इथून, माझ्याकडे बघून हसू नको. वाय डू यू फॉलो मी, तू मला का फॉलो करते, माझ्या मागे मागे काय येते सारखी, माझा पाठलाग का करते. टिच टिच, इज देअर नो बडी एल्स इन द हाऊस टू लुक आफ्टर यू. तर ती बोलते तुझ्याकडे आता घरामध्ये कोण नाही का तुझ्याकडे बघण्यासाठी, अशी ती रागामध्ये बोलते. तिला राग आलेला असतो म्हणून ती रागामध्ये तिच्यासोबत अशी बोलते. डोंट कम एअर, यू मे बम्प इन टू समथिंग अँड आय विल गेट ऑल द स्कोल्डिंग. वाय डू यू हॅव टू डू एव्हरीथिंग दॅट आय डू, कॉपी कॅट. तर ती काय बोलते, इथे येऊ नको आणि तू काहीतरी करशील, काहीतरी पाडशील आणि सगळं मला ओरडा मलाच खायला लागेल. तुम्हाला पण माहितीये ना तुमच्या घराच्या छोट्या भावाने बहिणीने काय केलं, तर आपली मम्मी आई वगैरे कोणाला ओरडते, मोठ्यांनाच ओरडते ना. म्हणून ती काय बोलते, इथे तू काहीतरी करशील आणि काय पाडलं वगैरे तर मला ओरडा भेटेल, आणि मी जे करते तेच तू का करते, माझ्या मागे मागे काय ते सारखी, कॉपी कॅट. आपण काय करतो, जे आपल्याला फॉलो करतात आपल्यासारखं करतात त्याला काय बोलतो, कॉपी कॅट बोलतो ना. म्हणून ती काय बोलते तिच्या छोट्या सिस्टरला, वाय डू यू हॅव टू वाय डू यू हॅव टू डू एव्हरीथिंग दॅट आय डू. तू तेच का करते जे मी जसं करते, कॉपी कॅट, अशी ती बोलते. ओ नेवर माइंड, रिअली द पीपल इन द हाऊस, दे शुड लुक आफ्टर हर
बेटर. आय एम ग्रोन अप गर्ल नाव. आय कॅन मॅनेज ऑन माय ओन. आता बघा ती काय बोलते, राहू दे, सगळेजण तुझ्याकडे बघतात ना, तर बघू दे. आता मी जरा ग्रोन अप गर्ल, म्हणजे मी आता थोडी मोठी होते, त्याच्यामुळे मला माझं स्वतःची काळजी घेता येते. बट व्हॉट अबाउट दिस लिटिल बेबी? कम बेबी, लेट्स क्रॉल आउट फ्रॉम हेअर. तर ती काय बोलते, आता जाऊ दे या घरात, म्हणजे जाऊ दे, मी तर आता मोठे झाले, मी आता मोठे होते, मी माझ्या स्वतःकडे बघू शकते, मी माझी काळजी घेऊ शकते. पण तू तर छोटी आहे ना, तू तर छोटी आहे, मग म्हणजे तुझ्याकडे तरी सगळ्यांची फॅमिली मधले जे मेंबर्स आहेत त्यांनी एक, लक्ष द्यायला पाहिजे. कम बेबी लेट्स, ती बोलते चल आता आपण इथून, म्हणजे इथून जाऊया, असं ती बोलते, उचलायला घेते तिला. बघा तुम्ही सुद्धा असं कोण छोटे बेबी आल्यावर तुम्ही उचलता ना, तसं ती उचलायला घेते. When I go away, I will take you with me, or you will keep crying for me all the time. And they won't even guess what the matter is with you. बघा ती गर्ल काय बोलते, तू काळजी नको करू, जेव्हा मी कुठे जाईल ना, म्हणजे तिला कुठे कुठे जायची वाटते, नॉर्थ पोल मध्ये, तर ती बोलत होती ना मगाशी, ती बोलते जिथं पण मी जेव्हा जाईल तुला मी सोबत घेऊन जाईन. फक्त तुला काय करायला लागेल की सगळ्या फॅमिली, म्हणजे आपल्या घरातल्या समोर काय करायचं, रडायचं तू मी जाताना, म्हणजे त्यांना, मला समजेल की की तू मला माझ्यासोबत येण्यासाठी रडते, पण घरातल्यांना कोणाला समजणार नाही की तू का रडते. आय रिअली कांट गो अवे वेन यू आर स्मॉल. बघा आता ती काय बोलते, आता मी नाही जाऊ शकत कारण तू खूप छोटी आहेस ना, म्हणून मी आता नाही जात. लेट्स वेट टिल यू आर लिटिल ओल्डर. आणि आता मी आता वाट बघते, तू जेव्हा मोठी होशील तेव्हा मी जाईल. ओके, कळालं सगळ्यांना स्टोरी? स्टोरी कळाली का सगळ्यांना? इंग्लिश मीडियम स्टुडंट, स्टोरी कळाली का? ओके, तर बघा इथे क्वेश्चन आन्सर्स दिलेले आहेत. फर्स्ट क्वेश्चन काय सांगितलंय तुम्हाला, रीड करायला सांगितलंय, हा जो मोनोलॉग आहे तुम्हाला रीड करायला सांगितलंय. सेकंड काय सांगितलं, ऍक्टिव्हिटी आहे ती प्रेझेंट करायला सांगितलं तुम्हाला क्लासरूम मध्ये. ओके, थर्ड पासून बघा, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन दिलेले आहेत. वेअर डज द गर्ल प्लॅन टू गो. ती लिटिल जी गर्ल होती तिला कुठे कुठे जायची वाटत होतं. द गर्ल प्लॅन टू गो इन माउंटन और इन डेझर्ट और इन नॉर्थ पोल. तिला कुठे कुठे जायचं होतं, डोंगरावर जायचं होतं माउंटन, परत तिला वाळवंटात जायचं होतं डेझर्ट मध्ये, आणि इन नॉर्थ पोलला जायचं होतं. ओके, कॅन अ लिटिल गर्ल गो टू सच अ फार अवे प्लेसेस ऑन हर ओन. ती जी गर्ल होती ती जाणार होती का एवढ्या लांब, एवढ्या ज्या लांब लांब प्लेस आहे तिथे ती जाणार होती का स्वतःहून? नो, अ लिटिल गर्ल कांट गो टू सच अ फार अवे प्लेसेस ऑन हर ओन. ती फक्त, तिला राग आलता, आपण पण राग आल्यावर आपण बोलतो ना घर सोडून वगैरे असं बोलतो, पण ते आपण खरं जातो का, नाही जात. मग ती सुद्धा रागात असं बोलत होती. इज द गर्ल स्टील सॅड ऍट द एंड. ती गर्ल शेवटी सुद्धा सॅड होती का, दुःखी होती का? नो, द गर्ल वॉज नॉट स्टील सॅड ऍट द एंड. ओके, डज द गर्ल लव्ह हर लिटिल सिस्टर. ती जी गर्ल होती ती तिच्या बहिणीला खूप प्रेम करत होती का, बहिणीवर? यस, द गर्ल लव्ह हर लिटिल सिस्टर. ओके, सगळ्यांना कळाला आन्सर? आन्सर सगळ्यांनी लिहायचे आहेत नोटबुक मध्ये, कळाले? आणि नंतर जे दिलंय क्वेश्चन्स खाली, राईट द थ्री थिंग्स दॅट यू मेक हॅपी, दॅट यू मेक सॅड, दॅट यू मेक अँग्री, दॅट यू मेक हॅपी. तर अशा गोष्टी लिहायच्या. सॅड, आता तुम्हाला कुठली गोष्ट सॅड फील करते, कधी तुम्हाला सॅड वाटतं? जेव्हा तुमची बेस्ट फ्रेंड तुमच्यासोबत काय झालं, तिच्यासोबत तुमचं भांडण झालं वगैरे, तर ती बोलत नाही, तेव्हा तुम्हाला सॅड फील होते, असं तुम्ही लिहू शकता. अँग्री, अँग्री कधी होता तुम्ही? जेव्हा तुम्हाला जे तुमच्या विरुद्ध गोष्ट झाली मनाविरुद्ध, तर तुम्ही अँग्री होता. जेव्हा तुम्हाला जे पाहिजे असतं ते तुम्हाला भेटतं तेव्हा तुम्ही हॅप्पी होता. असं तुम्हाला लिहायचंय. ओके, कळालं सगळ्यांना क्वेश्चन आन्सर्स? माझा आवाज येतोय का सगळ्यांना? ज्यांना आवाज येत नाही त्यांचा नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल, नाहीतर
ओके. आता आपण मराठी मीडियमचं इंग्लिशचं न्यू लेसन बघूया. तर इंग्लिश मीडियम सॉरी मराठी मीडियम स्टुडंट आहेत ना क्लासमध्ये? लास्ट टाइमचा होमवर्क केला का तुम्ही? तुम्हाला व्हेजिटेबल्सची नावं लिहायला सांगितलेली. मराठी मीडियम स्टुडंट लिहिली का तुम्ही व्हेजिटेबल्सची नावं? ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. नेक्स्ट लेसन डिव्हिजन नंबर 3. ओके. फॉर्म पेयर्स एनॅक्ट द फॉलोइंग कन्व्हर्सेशन. आता कन्व्हर्सेशन म्हणजे काय? दोन व्यक्ती एकमेकांसोबत बोलतात. तुम्ही मराठीत बोलता ना त्याला संवाद साधणे, त्याच बोलतात इंग्लिशमध्ये कन्व्हर्सेशन. काय बोलतात? कन्व्हर्सेशन. म्हणजे दोन व्यक्ती एकमेकांसोबत जेव्हा गप्पा वगैरे मारतात तर त्यांच्यामध्ये जे बोलणं असतं त्याला काय बोलतात? संवाद साधणं म्हणजे काय? कन्व्हर्सेशन. ओके. आता तुम्हाला सुद्धा हे जे खाली दिलेले आहेत कन्व्हर्सेशन ते दोन व्यक्तीमध्ये काय करायचंय? बोलायचे. ओके. आता बघा फर्स्ट काय दिलंय इथे तुम्हाला. आता समजा ए नावाचा एक व्यक्ती आहे, बी नावाचा एक पर्सन आहे. ए नावाचा पर्सन आहे, बी नावाचा पर्सन आहे. तर ए काय विचारतोय बी ला, व्हॉट्स युअर नेम, व्हॉट इज युअर नेम. ओके. तो काय विचारतोय, व्हॉट इज युअर नेम. तर बी काय बोलणार, माय नेम इज डॅश डॅश डॅश. म्हणजे तुमचं नाव असेल त्याचं समजा माय नेम इज प्रियंका असं बोलणार. तर तुमचं जे नाव असेल ते तुम्ही सांगणार त्याला. तुम्हाला असं कोणी विचारलं व्हॉट इज युअर नेम तर तुम्ही काय सांगता, माय नेम इज डॅश डॅश, तुमचं जे नाव असेल ते. ओके. नंतर काय दिलंय, ए काय बोलते थँक्यू. ए काय बोला थँक्यू. तुम्ही नाव सांगितलं ना म्हणून त्याने काय म्हटलं थँक्यू. बी यू आर वेलकम. तर तुम्ही काय बोलता, वेलकम बोलता ना नेहमी. थँक्यू बोलल्यानंतर वेलकम बोलता, मग तसंच त्यांनी बोलत थँक्यू यू आर वेलकम. ओके. नंतर बघा काय दिलंय, ए परत विचारते हाऊ आर यू. काय विचारते, तू कसा आहेस. तुम्हाला विचारलं कोणी हाऊ आर यू तर तुम्ही काय बोलता, आय एम फाईन थँक्यू हाऊ आर यू. आता मग तुम्ही पण विचारला पाहिजे ना. तुम्हाला तुमच्या फ्रेंडने विचारला तू कसा आहेस तर तुम्हाला सुद्धा त्याला विचारायला पाहिजे. आता समजा तुम्हाला कोणी विचारलं हाऊ आर यू, तू कसा आहेस, तर तुम्ही काय बोलायचं, आय एम फाईन मी ठीक आहे थँक्यू हाऊ आर यू. आणि तुम्ही पण त्याला विचारायचं तू कसा आहेस तर तो काय बोलणार, तो सुद्धा बोलणार फाईन. ओके. ठीक. आता नंतर बघा, आता समजा तुम्हाला कोण सॉरी म्हटलं, ए म्हटलं. आता समजा तुम्हाला कोण बोलला सॉरी तर तुम्ही काय बोलणार, इट्स ऑल राईट. काय बोलणार, जसं थँक्यूला वेलकम बोलता ना, थँक्यू बोलल्यानंतर वेलकम. तर सॉरी म्हटलं तर समजा मी तुम्हाला सॉरी म्हटलं तर तुम्ही काय बोलायचं, इट्स ऑल राईट. ओके. आता परत कोण तुम्हाला बोललं प्लीज मूव्ह असाइड, जरा साईडला होता का असं कोण तुम्ही बोला. आता बस बीस वगैरे मध्ये तुम्ही असं बोला प्लीज मूव्ह, तुम्हाला कोणी म्हटलं प्लीज मूव्ह असाइड तर तुम्ही काय बोलणार, शुअर. तर काय बोलणार, शुअर. ओके. तर तुम्ही जरा साईडला होता का, तुम्हाला विचारलं ना जरा साईडला होता का तर तुम्ही बोलता हा असं बोलतो ना, आणि साईडला होता तर तुम्ही मग असंच काय बोलणार, प्लीज मूव्ह असाइड तर तुम्ही काय बोलणार, शुअर आणि साईडला व्हायचं. ओके. आता नंतर बघा काय दिलंय, आय एम 8 years ओल्ड ओल्ड अँड यू. आता तुम्हाला विचारलंय तुमच्या फ्रेंडनी, समजा कोणी तर समजा विचारलंय की आय एम, तो असं बोलेल की आय एम 8 years ओल्ड, मी 8 वर्षाचा आहे. आणि तू किती वर्षाचा आहे असं विचारताय. तर जर तुम्ही पण 8 वर्षाचाच असणार ना, तुमचा फ्रेंड, आता तुमचा फ्रेंड 8 yearsचा आहे तर तुम्ही पण 8 yearsचाच असणार. तर मग तुम्ही काय बोलणार, मी टू. म्हणजे काय, मी टू मी सुद्धा. ओके. कळालं सगळ्यांना कन्व्हर्सेशन. कन्व्हर्सेशन कळाले का, कसं बोलायचं. व्हॉट इज युअर नेम म्हटल्यानंतर तुम्ही नाव सांगायचं, माय नेम इज डॅश डॅश. परत तुम्हाला थँक्यू कोणी म्हटलं तर तुम्ही काय बोलणार, युअर वेलकम. परत नंतर तुम्हाला विचारलं हाऊ आर यू तर तुम्ही काय बोलणार, आय एम फाईन ओके. नाही, आय एम फाईन थँक्यू हाऊ आर यू. तुम्ही सुद्धा विचारायचं हाऊ आर यू तर तू परत काय बोलणार, तो काय बोलणार फाईन. ओके. आता तुम्हाला कोणी सॉरी म्हटलं तर तुम्ही काय बोलणार, इट्स ऑल राईट. आणि जर तुम्हाला बोललं प्लीज मूव्ह असाइड तर तुम्ही काय बोलणार, शुअर. काय बोलणार, शुअर. ओके. कळालं सगळ्यांना मराठी मीडियम स्टुडंट, हे कन्व्हर्सेशन कळालंय का तुम्हाला.
मराठी मीडियम स्टुडंट कन्व्हर्सेशन कळाले का? एकदा सांगा चॅट बॉक्स मध्ये. ओके, तर तुमचा होमवर्क काय आहे? हे कन्व्हर्सेशन बुक मध्ये लिहून काढायचे. ओके, हे जे कन्व्हर्सेशन आहे तुम्हाला बुक मध्ये लिहून काढायचे. फक्त इथे तुमचं नाव लिहायचं. इथे व्हॉट्स युअर नेम, व्हॉट इज युअर नेम इथे तुम्हाला विचारलं तर तुम्ही इथे पूर्ण कंप्लीट करायचंय. माय नेम इज डॅश डॅश. ओके, कळालं? मराठी मीडियम स्टुडंट, मराठी मीडियम स्टुडंट कळालं का तुम्हाला होमवर्क? ओके, आणि इंग्लिश मीडियम स्टुडंट तुम्हाला सुद्धा होमवर्क कळाला का? इथे चॅट बॉक्स मध्ये सांगा. क्वेश्चन आन्सर्स लिहायचे. ओके, तर आपले दोन्ही मीडियम झाले आहेत. तर कोणाला काही डाऊट आहे का? ओके, सगळ्यांनी टेस्ट दिली ना? ओके, तर मग आपण इथेच थांबूया. आपला क्लासचा टाइम सुद्धा होत आलेला आहे. ओके, तर तुम्ही क्लास लेफ्ट करू शकता. बाय एव्हरीवन. बाय टीचर. बाय टीचर. बाय. बाय टीचर. बाय टीचर. बाय. बाय. गुड मॉर्निंग. क्लास लेफ्ट करा पटकन. क्लास लेफ्ट करा. दर्शना पवार कोण आहेत? आरुष, क्लास लेफ्ट करा.